Welcome all of you for the next lecture of accounting. We are discussing about admission of partners, and today we will discuss our illustration number 2 related to admission of partners. This problem is given on the page number 137. Okay, so here is our problem. Padma and Kumar shares profit and losses in the ratio 3:2. Okay. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. So we have given balance sheet as on 31st March 2019. So here are the liabilities, here are the assets. Okay, and we have given here the additional information. On 1st April 2019, they admitted Asha on the following terms. Look, here are two partners, Padma and Kumud. Okay, and the new partner is Asha. किती पार्टनर आहे तिथं? दोन पार्टनर होते, पद्मा आणि कुमत, आणि आशा ही नवीन पार्टनर ऍडमिट करण्याचे त्यांनी ठरवलेले 1 एप्रिल 2019 ला. फॉर हाफ शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर, आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश. बघा, आशाला प्रॉफिट मधला अर्धा शेअर देण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी आशाला 30,000 रुपये कॅपिटल आणायचं आहे आणि 15,000 रुपये गुडविल साठी आणायचे आहेत. म्हणजे टोटल ती किती आणणार आहे? 45,000 ती बिझनेस मध्ये आणणार आहे. हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आणि हे जे गुडविल आहे 15,000ची, ही जी गुडविल आहे ह्याच्यापैकी अर्धे पैसे, म्हणजे अर्धे किती, 15,000चे अर्धे किती होतात? 1/2, 7,500 रुपये ही पद्मा आणि कुमदने वाटून घेतलेत. ठीक आहे, पद्मा आणि कुमदनं 7,500 रुपये वाटून घेतलेत. कोणत्या रेशोमध्ये वाटून घेतले असतील? त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये 3:2 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. स्टॉक इज डिप्रिसिएटेड बाय 10%. आधी स्टॉक किती होता? 36,000. आता 10% स्टॉक कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे डेप्रिसिएशन. मशिनरी बाय 5%. आधी मशिनरी किती होती? 15,000. आता ती 5% कमी होणार आहे. RDD इज टू बी मेंटेन 3,000. RDD ऑलरेडी मेंटेन केली होती 2,400ची, पण मेंटेन किती करायची होती? 3,000ची. म्हणजे किती कमी पडायले? 3,000ची मेंटेन करायची होती, 2,400ची मेंटेन केली आहे, म्हणजे 600 रुपयाचा डिफरन्स आहे. 3,000 मायनस 2,400, मग 600ची ऍडजस्टमेंट करावी लागेल तुम्हाला. बरोबर आहे, म्हणजे 3,000 मायनस 2,400 जर केलं तर 600चा डिफरन्स येतो. फर्निचर शुड बी ऍप्रिशिएट, म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू वाढतीये. आधी किती होती? 14,100. आता किती होतीये? 16,050. किती रुपयाने वाढली ते बघावं लागेल. बिल्डिंग इज टू बी ऍप्रिशिएटेड बाय 20%. बिल्डिंग आधी 45,000ची होती, आता बिल्डिंग 20% वाढतीये. आपल्याला काय करायचंय? जर्नल एंट्रीज बनवायचे. आता आपल्याला जर्नल एंट्रीज डायरेक्ट सुद्धा बनवता येतात, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही जर्नल एंट्रीज बनवतायत, सर्वात अगोदर नवीन पार्टनर बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर ओल्ड पार्टनर्स काय करतात? जर काही रिझर्व्ह करून ठेवलेला पैसा असेल तर ते वाटून घेतात. म्हणून मी इथं जनरल रिझर्व्हला टिक केलेलं आहे. फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जनरल रिझर्व्ह नव्हता, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व्ह आहे. कधीही पार्टनर्स, जुने पार्टनर्स काय करतील? अगोदर जर रिझर्व्ह करून काही पैसा ठेवलेला असेल, नवीन पार्टनर येण्याच्या अगोदरच तो पैसा ते वाटून घेतील. त्यामुळे जर्नल रिझर्व्हची तुम्हाला जनरल एंट्री करावी लागेल. जनरल रिझर्व्हची जर्नल एंट्री तुम्हाला करावी लागेल. हे 7,500 जे आहेत ना, हे तुम्हाला वाटून घ्यावे लागतील आधी. ठीक आहे, तर आपण फॉर्मॅट प्रिपेअर करूयात जर्नल एंट्रीचा या प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर इथं मी फॉर्मॅट प्रिपेअर केलेला आहे आणि आता आपण जर्नल एंट्री बनवूयात. तर सर्वात अगोदर जनरल रिझर्व्हचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला बनवायचा आहे. 1 एप्रिल 2019 जनरल रिझर्व्ह किती होता? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट किती होता? 7,500. हे कोण वाटून घेतील? पद्मा आणि कुमत. म्हणून 2 पद्माच कॅपिटल अकाउंट, 2 कुमुच
कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. कोणत्या रेशोमध्ये वाटून घेतील? 3:2 मध्ये. ठीक आहे. यांचा रेशो किती असेल माहिती राहण्यासाठी तुम्हाला इथं मी लिहून देतो. रेशो 3:2 मध्ये 7,500 3:2 मध्ये वाटायचे. ठीक आहे. कसं वाटणार 3:2 मध्ये 7,500? 7,500 गुणिले 3/5 किती येतं? 7,500 गुणिले 3/5 जर केलं तर ती येते रक्कम 4,500. 7,500 गुणिले 2/5 जर केलं तर किती येतं? तर ती रक्कम येते 3,000 रुपये. आले पद्मा आणि कुमुदच्या कॅपिटलमध्ये. ठीक आहे. मग काय लिहूत? बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. काय केलं याच्यासाठी वर्किंग नोट लिहून घेतो आपण. वर्किंग नोट नंबर 1. ओके. जनरल रिझर्व किती? 7,500. पद्माला किती? हे 3:2 मध्ये वाटायचेत ना. पद्माला 7,500 गुणिले 3/5. 3 + 2 5 येतात. वरचा 3 जशाला तसा. किती आली ही मग? 4,500. ठीक आहे. आणि इकडं कुमुदचं 7,500. आता इथं हे पहिलं पी पद्माचं पकडायचं, हे दुसरं कुमुदचं पकडायचं. 2 आहे ना, म्हणून 2 जशाला तसं. आणि दोघांची टोटल किती? ती डिवायडेड बाय मध्ये. हे किती आलं? 3,000 रुपये. आता काय राहिलं? आता जनरल रिझर्वची तुम्हाला जर्नल एंट्री बनवायची आहे. लक्षात ठेवा नेहमी जर्नल रिझर्व जर असेल तुमच्याकडे, जनरल रिझर्व जर असेल त्या बॅलन्स शीटमध्ये, तर त्याआधी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता काय म्हणले बघा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, कोणकोणत्या व्हॅल्यूज वाढल्यात, कोणकोणत्या वस्तूच्या व्हॅल्यूज वाढल्यात आणि कोणकोणत्या वस्तूच्या व्हॅल्यू कमी झाल्यात. तर कमी झाल्यात म्हणजे काय झालं? रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट साईड वाढतोय, बरोबर आहे. तर मग जर्नल एंट्री बघा, मी डायरेक्ट शिकवतोय तुम्हाला, कारण की डायरेक्ट जर्नल एंट्री देणं खूप महत्त्वाचं आहे. 1 एप्रिल 2019ला फॉर्मॅट कसा प्रिपेअर करायचा जर्नल एंट्रीसाठी आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितले, डिटेलमध्ये सगळे फॉर्मॅट बनवले. तसंच रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा आणि ज्या ज्या व्हॅल्यू कमी होतात त्या डेबिट साईडला, ज्या ज्या व्हॅल्यू वाढतात त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट तुम्ही जर बुकमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला इथं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट म्हणलेलं आहे. बघा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटल्या किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटल्या दोन्ही सेमच आहेत, एकमेकांना समानार्थी वाक्य आहेत. ठीक आहे. तर हे जे आहे स्टेटमेंट रिव्हॅल्युएशन अकाउंट सुद्धा बरोबर आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काहीही लिहू शकतात, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. आतापर्यंत मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहिले, तर या प्रॉब्लेममध्ये सुद्धा रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहितो, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट साईड वाढणार आहे. का बरं? खर्च वाढणार आहे. का बरं? काय काय वस्तूची किंमत कमी झाली आहे? स्टॉकचं डिप्रिसिएशन किती झाले? 10%. स्टॉकची व्हॅल्यू किती आहे? 36,000. 10% कमी झालं तर किती झाले? 3,600. मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली आहे कितीने? 5%ने ना. 15,000ची मशीन आहे. बघा तुम्ही ओल्ड, हे बघा इथं तुम्हाला प्रॉब्लेम जर दाखवायचा म्हणला तर हे बघा, स्टॉक इज डिप्रिसिएटेड बाय 10%. किती होतं स्टॉक? 36,000. 10%ने कमी झाली. मशिनरी 5%. मशीनची व्हॅल्यू किती होती? 15,000. 5%ने कमी झाली. आणि आरडीडी इज मेंटेन 3,000.
RDD मेंटेन करायला पाहिजे होती 3000, किती केली 2400, म्हणजे कितीचा फरक येतोय 600चा. तर तेवढ्याने तुमचा रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट साईड वाढणार आहे. म्हणून मशिनरी अकाउंट 15,000वर 5%, किती आला 15,000वर 5% जर केलं तर किती येतं, तर ते येतं 750. आणि टू RDD, ठीक आहे, स्टॉक अकाउंट, मशिनरी अकाउंट, RDD अकाउंट 3000 वजा 2400 म्हणजे किती 600चा फरक. टोटल करायचं किती येतं 3600, 750 आणि 600चं टोटल येतं 4950 तुमचा रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट साईड वाढला. ठीक आहे, ह्याला काय लिहू शकतो, बिंग decrease in the value of assets and RDD increased. ठीक आहे. आता नेक्स्ट काय, परत 1 एप्रिल 2019लाच तारीख तीच राहणार. आता काय होतोय तो प्रॉब्लेम मध्ये, आता पुढं काय दिलं बघा, हे बघा प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे फर्निचर ॲप्रिशिएट झालंय, म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू वाढली आहे. किती होती आधी फर्निचर 14,100, आता किती झाली 16,050, म्हणजे कितीने वाढली आहे ते बघावं लागेल. बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 20%, बिल्डिंग आधी 45,000ची होती, ह्याच्यामध्ये 20%ची वाढ झाली आहे. म्हणून ह्याच्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा क्रेडिट साईड वाढतो, बरोबर आहे. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटचा क्रेडिट साईड वाढतो, तर काय काय वाढले तर ते बघूयात आपण, कोणकोणत्या व्हॅल्यूज वाढल्यात. तर बघा वाढल्यात फर्निचर अकाउंट, डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट. कोणती साईड वाढली, रिव्हॅल्युएशनची क्रेडिट साईड. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. चला व्हॅल्यूज काढूयात. फर्निचरचं किती 16,050 झालंय, होतं किती 14,100, कितीने वाढले 16,050 वजा 14,100, तर कितीने वाढली फर्निचरची व्हॅल्यू 1950ने, लिहून टाका 1950. बिल्डिंगची व्हॅल्यू कितीने वाढली 45,000 गुणिले 20%, म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू कितीने वाढली 9,000ने वाढली, बरोबर आहे. तर टोटल कितीने व्हॅल्यू वाढली 10,950ने व्हॅल्यू. व्हॅल्यू वाढली. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, बिंग ॲप्रिसिएशन इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स, बरोबर आहे. आता काय राहिलंय, आता पुढचं काय राहिलंय बघा. आता लॉस झालाय का प्रॉफिट झालाय हे बघायचं. नेहमी काय करायचं सांगतो तुम्हाला, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट साईड आणि हा क्रेडिट साईड. नेहमी जेव्हा किंवा तुम्ही मशीनचा ॲसेट्सचा ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशनचं हे एंट्रीज करतात दोन्ही, हे डिप्रिसिएशनची एंट्रीज आहे, ॲसेट कमी झालाय लायबिलिटी वाढलाय, आणि इथं ॲसेट वाढलाय लायबिलिटी कमी झाली. मग ह्याच्यामधला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड कोणता जास्त आहे, हे बघा क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईड जास्त असेल म्हणजे फायदा आहे, डेबिट साईड जास्त असेल तर नुकसान आहे. इथं क्रेडिट साईड जास्त आहे, कारण की 10,950 ही मोठी संख्या आहे, म्हणजे खर्च झालाय किंवा नुकसान झालंय 4,950चं, इन्कम झालंय 10,950चा. तर ऍक्च्युअल इन्कम किती आहे 10,950 वजा 4,950, 10,950 वजा 4,950 जर केलं तर ऍक्च्युअल प्रॉफिट किती झालंय 6,000, आणि हा 6,000 प्रॉफिट
नवीन पार्टनर येण्याच्या अगोदर ओल्ड पार्टनर वाटून घेतील. म्हणून तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट काढतो की बाबा ऍक्च्युअल प्रॉफिट झालं का नुकसान झालंय. तर आशा येण्याच्या अगोदरच म्हणते की बाबा प्रॉफिट झालं असेल तर तुम्ही वाटून घ्या, नुकसान झालं असेल तरी तुमची जबाबदारी, ह्याच्या पुढून माझी जबाबदारी. मग आशा येण्याच्या अगोदर प्रॉफिट झालंय का नुकसान झालंय, तर प्रॉफिट झालेलं आहे. म्हणून परत 1 एप्रिल 2019 ला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. तर किती प्रॉफिट झाला, 10,950 वजा 4,950, तर किती प्रॉफिट झाला, 6,000. बरोबर आहे. हे 6,000 वाटून घेतील कोण, पद्मा आणि कुमुद. कोणत्या रेशोमध्ये, 3:2 मध्ये. परत तसंच जसं आपण इकडे केलंय जनरल रिझर्वचं, तसंच आता कशाचं करायचंय, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स. हो ना, कसा काढायचा, 10,950 वजा 4,950 म्हणजे किती, 6,000. therefore 6,000 rupees 6,000 is distributed among old partners in old ratio 3:2. म्हणून पद्मा आणि कुमुद, है ना, 6,000 इंटू 3/5, 6,000 इंटू 2/5 किती येतं, 6,000 इंटू 3/5 3,600 आणि 2,400. तर वाटून द्या, लिहून टाकायचं. पद्माचं कॅपिटल 3,600, हा 2,400, आला 6,000. बरोबर. म्हणून लिहा, बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन is distributed in profit sharing ratio. झाला. आता काय राहिले ते बघूयात. बघा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्टॉकचं झाले, आरडीटीचं झाले, फर्निचरचं झाले आणि हा प्रॉफिट आणि लॉस वाटून सुद्धा घेतलाय. आता मूळ मुद्द्याकडे येऊ. आशा आणतीये 30,000 रुपये कॅपिटलचे आणि 15,000 रुपये गुडविलचे. ह्याची एंट्री करावी लागेल. आशा येते. आता अगोदरचा हिशोब मिटला. अगोदर काय करायचा, ओल्ड पार्टनर्सचा हिशोब मिटवायचा. आता नवीन पार्टनरला एंट्री द्यायची. म्हणून हे जरी आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबरला दिलेलं असलं तरी ह्याची आपण जर्नल एंट्री आधी केली नाही. का बरं, कारण की अगोदर जुन्या पार्टनरचा हिशोब मिटवला जाईल आणि मग नवीन पार्टनरला एंट्री दिली जाईल. नवीन पार्टनर काय म्हणाला, आधी तुमचा हिशोब मिटवा. म्हणून आपण आतापर्यंत काय केलं, मागं किती प्रॉफिट होता आणि किती लॉस झाला ते वाटून घेतलं. बरोबर आहे. जे काही रिझर्व होता तोही वाटून घेतला. आता आपण आशाला एंट्री देतोय. आशा येताना 30,000 रुपये कॅपिटलचे आणि 15,000 रुपये गुडविलचे पैसे आणतीये. म्हणून त्याची एंट्री करूयात. ठीक आहे. तर मग त्याची एंट्री काय होईल, पैसा येतोय ना कॅपिटलचा, म्हणून पहिली एंट्री काय होईल, इथं हे बघा, 1 एप्रिल 2019 बँक अकाउंट डेबिट. तुम्ही कॅश अकाउंट डेबिट लिहू शकतात किंवा बँक अकाउंट डेबिट लिहू शकतात, काही लिहू शकतात, सेमच आहे.
टू आशाज कॅपिटल अकाउंट being cash bought in by Asha as कॅपिटल. बरोबर आहे. किती? 30,000 रुपये आणले कॅपिटलचे. बँकेत पैसा आला, कोणी दिला? आशा. म्हणून आशाचं कॅपिटल वाढलं फॉर्ममध्ये. आता नेक्स्ट काय? गुडविलचाही पैसा आला ना, मग गुडविलची एंट्री करून टाकू. 1 एप्रिल 2019 बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. किती रुपये? 15,000. 15,000 डेबिटला, 15,000 क्रेडिटला. बिंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज गुडविल. झाला. आता पुढे काय म्हणले बघा प्रॉब्लेममध्ये. बघा प्रॉब्लेममध्ये सांगितले, हे झालं कॅश आला, गुडविलचाही पैसा आला. आता काय म्हणते? हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. गुडविलचा अर्धा पैसा ओल्ड पार्टनर्सने वाटून घेतला. गुडविल कितीची होती? 15,000ची. त्याचा अर्धा पैसा म्हणजे किती होतं? 7,500. 7,500 रुपये पद्मा आणि कुमुदने वाटून घेतला. कोणत्या रेशोमध्ये? त्यांच्या रेशोमध्ये, 3:2 मध्ये. म्हणून त्याची जर्नल एंट्री बनवावी लागेल आपल्याला. म्हणून त्याची जर्नल एंट्री लिहा. आता गुडविल आधी सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकू. ठीक आहे. आता आधी गुडविल आली आहे आणि गुडविल आधी डिस्ट्रीब्यूट करून टाकू. ठीक आहे. आता अगोदर काय करू? हे तर आशाने आणलेली गुडविल आहे, बरोबर आहे. आता ही गुडविल आधी पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये लिहावी लागेल आणि मग विड्रॉन होईल. आधी पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये लिहिलीच नाही. पद्मा आणि कुमुदकडे कुठं आली ही गुडविल? ही तर आत्ता आशा घेऊन आली आहे, ही फर्ममध्ये आली आहे. आधी पद्मा आणि कुमुदच्या नावावर अजून ही गुडविल नाही आहे. तर आधी गुडविल हे जे क्रेडिटला होतं हे आता डेबिटला येईल. अकाउंट डेबिट टू, आधी पद्माच्या कॅपिटलमध्ये लिहा, पद्माच कॅपिटल अकाउंट टू कुमुद्स कॅपिटल अकाउंट. किती आहे? हे 15,000. कोणत्या रेशोमध्ये वाटून घेतील हे आधी? त्यांना कोणत्या रेशोमध्ये भेटेल? 3:2 मध्ये. म्हणजे किती आला? 15,000चे 3:2 मध्ये 9,000 आणि 6,000 है ना. बिंग goodwill is to be distributed in sacrifice ratio. ही आशाने गुडविल आणली. ही गुडविल कोणाच्या नावावर होती? पद्मा आणि कुमुदला नावावर होती. आता पद्मा आणि कुमुदकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर गुडविल जशाला तशी ठेवा फॉर्ममध्ये किंवा वाटून घ्या. मग ह्यांनी मधला मार्ग काढला. ह्यांनी हे काय म्हणतायत पद्मा आणि कुमुद? ठीक आहे, आम्ही अर्धी गुडविल फॉर्ममध्येच ठेवतो आणि अर्धी आम्ही वाटून घेतो. म्हणजे अर्धा पैसा ते काढतायत गुडविलचा. म्हणून 1 एप्रिल 2019ला काय होतोय? 15,000चा जो गुडविल आहे तो वाटून घेत आहेत. किती? आता हे पद्मा क्रेडिटला होतं ना, डेबिटला येऊन जाईल. त्यांना पैसा भेटणार आहे ना. आता पद्माच कॅपिटल अकाउंट डेबिट कुमुद्स कॅपिटल अकाउंट डेबिट. कुठून येतो पैसा? बँकेत जातो ना, टू बँक अकाउंट. किती? 15,000 रुपये वाटून घेत आहेत. कोणत्या रेशोमध्ये?
हे 15,000 रुपये चाललेत कोणत्या रेशोमध्ये, परत ते 3:2 मध्येच है ना, हे 3:2 मध्येच 15,000 वाटून घ्या, सॉरी 15 नाही, 7,500 अर्धी गुडविल वापरतात ना ते, म्हणून 7,500 गुडविल ते अर्धीच वापरायलेत. 15,000ची गुडविल आहे पण त्यापैकी ते अर्धीच गुडविल वापरायलेत, त्यामुळं 7,500 रुपयाची गुडविल ते वापरतात. 3:2 मध्ये 7,500 वाटून घ्या तर येतात 4,500 आणि येतात 3,000. 3:2 मध्ये 7,500 वाटून घेतले, पद्माला भेटले 4,500, कुमुदला भेटले 3,500, म्हणून being half the amount of goodwill withdrawn by old पार्टनर्स. झालं, सगळ्या एंट्री आलेल्या आहेत. अर्धी गुडविल वाटून घेतली पद्मानी कुमुदनं. ओके, तर इथं आपला हा प्रॉब्लेम संपतो. आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.